शरद पवारांनी बरोबर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचा काटाक मित्रांनो काढलेला आहे. ते पण अतिशय बारकाईनं आणि अतिशय शांतपणे आणि संयमानं. आता उद्धव ठाकरेची अधोगती कशी झाली बघा. उद्धव ठाकरेला आत्ता नेमकं तिघापुरतं मर्यादित कोण ठेवलं आणि या मागची रणनीती काय होती, नेमकं खेळ कसा चालला होता, नेमकं प्लॅनिंग कशी होती आणि नेमकं यामध्ये सध्या हे शेवटचे 6 खासदार फुटले शिवसेनेचे आणि यामध्ये डाव कसा शरद पवारांना साधला. आता शरद पवारांचे खासदारसुद्धा फुटीच्या उंबरट्यावर आहेत, तरीही यातून सुद्धा शरद पवार हे कसे सेफ बाहेर पडतील आपल्याला हेच या व्हिडिओतून मित्रांनो पाहायचं आहे. मित्रांनो रामकृष्ण हरी, नमस्कार, राम राम. सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे मतं जे असतील ना ते मतं खाली कमेंट करायला मात्र विसरू नका. 2019 मध्ये काँग्रेससोबत शिवसेनेला ज्या व्यक्तीनं आणलं तो व्यक्तीच म्हणजे शरद पवार आणि संजय राऊत. संजय राऊतांचे कान भरून त्यांना अशा प्रकारे कन्व्हिन्स केलं होतं की एक कट्टर हिंदुत्ववादी पक्ष झटक्यामध्ये काँग्रेसच्या बाजूला येऊन बसला आणि तो दाढ्या कुरवळू लागला जाळीदार टोप्यांच्या. आणि 2019 मध्ये मुख्यमंत्री बनवून एक अशा प्रकारे मीडिया ट्रायल चालवली गेली, अशा प्रकारे कॅम्पेन केले गेले, त्यामध्ये उद्धव ठाकरे हेच जगातील सगळ्यात असे म्हणजे महत्त्वाचे व्यक्ती आणि भारतामधील एक लोकप्रिय मुख्यमंत्री अशी ओळख त्या ठिकाणी काही मीडियाला हाताशी धरून त्या ठिकाणी शरद पवारांनी केली होती. आणि त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलं होतं की उद्धव ठाकरे फक्त 2 दिवस ते मंत्रालयामध्ये गेले होते आणि त्यानंतर एक हिंदुत्ववादी पक्षाला एका दुसऱ्या पक्षाच्या विरोधामध्ये कसं उभा केलं आणि किती कट्टरता जी होती ही बाळासाहेब शिवसेनेतली ती कट्टरता सपशेल पुसून टाकण्यामध्ये पवार हे सक्सेस झाले होते. परत 2022 मध्ये शिंदे साहेब हे सगळा गट घेऊन बाहेर पडले. 40 आमदार आणि 12 खासदार आणि अनेक असंख्य कार्यकर्ते. त्यानंतर जी अधोगती सुरुवात झाली ही अधोगतीला सुरुवात 2022 पासून झाली नव्हतीच, सुरुवात झाली होती 2019 पासून. आणि त्यानंतर बघा कुठल्याही वेळेस शरद पवार मोदीवरती भाजपवरती कधीच टोकाची टीका करत नाहीत. तुम्ही मागचं काढून बघा, ते काही मोजके देवभाऊला काहीतरी बोलतील, टोले मारतील, पण मोदीवरती शहावरती काहीच बोलणार नाही. कारण शरद पवारांना माहिती आहे, कारण दिल्लीमध्ये जो बसला आहे अमित शहा नावाचा चाणक्य, तो आपल्यालाही भारी पडतो आणि तो आपलासुद्धा काटा काढायला मागे पुढे बघणार नाही याचा अंदाज पवारांना आहे. मग या ठिकाणी पवार साहेबांनी शिवसेनेला भाजपवरती सोडलं, शिवसेनेला हिंदुत्वावरती सोडलं आणि एक आक्रमक एक अशी रस्सीखेच चालू झाली काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये. आम्ही कसे पुरोगामीवादी आहोत, आम्ही कसे कट्टर हिंदू विरोधी आहोत, आम्ही कसे भाजप विरोधी आहोत, या भावनेतून जो द्वेष भरला गेला शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या, हा द्वेष भरणारेसुद्धा कुठेतरी हेच महाशय आहेत. आणि त्यांची अवस्था आता अशी आणून ठेवली आहे की यांच्याकडं जे काही मोजके 3-4 शेवटला उरणार आहेत त्यांच्याकडं भाजपकडे जाण्याचा कुठलाच पर्याय हा उघडा नाही किंवा कुठलाच पर्याय तसा नाही, इथपर्यंत त्यांनी आणून ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आता कालपर्वाची गोष्ट आहे, मागच्या महिन्यामधील संजय राऊतांनी एक पुड्या सोडल्या होत्या. त्या पुड्या कशा होत्या की ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी आपला जो काही पक्ष आहे तो पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा. कारण काय, त्यांचं म्हणणं असं होतं की मुळात काँग्रेसची विचारधारा ही पवारांची आहे, काँग्रेसची विचारधारा पवारांची आहे, मान्य आहे, पण तुमच्या शिवसेनेची विचारधारा ही काँग्रेसची नव्हती, तुमच्या सेनेची विचारधारा ही हिंदुत्ववादी होती, भाजपच्या वाटेवरची होती. पण तुम्ही त्यावेळी विचार हा नाही केला की आता आपण दुसऱ्याला जे काही सांगत आहे, जे काही आपले सल्ले आहेत ते सल्ले आपल्याला हे लागू पडतात
आपण सुद्धा आपले विचार सोडून फिरत आहोत. मग यावेळेस काँग्रेसपासून वेगळं जर स्वतंत्र शिवसेना असली असती उद्धव ठाकरेंची, जर आज अवस्था ही झाली नसते. पण हे सगळं घडून आणण्यामध्ये कुठंतरी पवारांनी हे यशस्वी प्रयत्न केलेला आहे. आणि बघा, जो काही राजकारण आहे ना पवारांचं, हे राजकारण खरंच अभ्यास करण्यासारखं आहे. ते फुटीरतावादी असो, ते कसे असो, पण बरोबर ते एक दोन हातचे राखून खेळतात. यांच्याकडे भाजपकडे जाण्याचे सगळे रस्ते खुले आहेत, त्यांनी एकही रस्ता बंद केला नाही. आणि त्यांचे जे सुप्रिया सुळे जे आहेत ह्यासुद्धा उत्सुक आहे जरा तिकडं. पण जे काही शिवसेना आहे यांची अवस्था अशी नाही, त्यांची अवस्था ही झालेली आहे. आता उद्धव ठाकरेंचे 6 फुटलेले आहेत, आता फक्त 2 राहिलेले आहेत, 3 राहिले सॉरी. देसाई, तो अरविंद सावंत आणि एक राजेभाऊ वाजे, हे 3 खासदार, त्यानंतर संजय राऊत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, हे 5-6 जण आहेत, वरुण देसाई वगैरे, हे तिथं राहतील. पण शरद पवारांचं असं नाही. शरद पवारांचे फक्त रोहित पवार आणि ते मुंबईचे अजय देवगण ते आव्हाड, यांची फक्त इच्छा आहे की काँग्रेससोबत जावं किंवा आपण अलग राहावं. बाकी पूर्ण राष्ट्रवादीची इच्छा एकच आहे की आपण भाजपसोबत जावं, भाजपसोबत म्हणा किंवा मूळ राष्ट्रवादीसोबत जावं. आता यांच्या गोट्यामध्ये ह्या गोष्टी चालू आहेत. पण काहीही होईल, यामध्ये काका हे जिंकतीलच. कारण हे राष्ट्रवादी का लोकांची नाही, त्यामध्ये यांची सून आहे, यांचेच नातवंड आहेत. काका 2 पावलं पाठीमागं आले तर काही फरक पडणार नाही. कारण तिकडे जाऊन राज्याच्या राज्यात सध्या अर्थमंत्रीपद शिल्लक आहे, ते पद सुप्रिया सुळेला मिळू शकतं. म्हणजे काका हे मुळात लॉसमध्ये नाहीत. काका तोट्याचा सौदा कधीच करत नाहीत. आता या ठिकाणी काही तिथल्या चाटुकाराला वाटेल असं होणार नाही. अहो, मुळात 2014मध्ये शरद पवारांनी बिनशर्त पाठिंबा हा भाजपला दिला होता, बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी शिवसेनेची. म्हणजे काकांनी त्यावेळेसुद्धा पाठिंबा भाजपला दिला. आणि कधी अशी कुठली वेळ आली त्यावेळेस काकाचा छुपा पाठिंबा असतोच. काकाचा छुपा अजेंडा हा अमित शहा आणि मोदींना साथ देणारा असतो. तुम्ही ह्या सगळ्या मागचं जे काय राजकारण पाहून घ्या. उद्धव ठाकरेंचे सगळे रस्ते बंद झालेले आहेत, चौकट त्यांचे रेड सिग्नल आहेत. पण एकमेव शरद पवार असे आहेत, त्यांच्याकडे रेड सिग्नल काँग्रेसचं नाही, भाजपचं नाही, कुठलाच नाही. ते कुठेही जाऊ शकतात. पण शरद पवार काँग्रेसला कधीच चूज करणार नाहीत. कारण काँग्रेस हे बुडतं जहाज आहे आणि बुडत्या जहाजामध्ये जाणारचं काम पवार करणार नाहीत. कारण पवार हे कच्चा खिलाडी नाहीत. पवार नेहमी हातचा राखून असतात. पवार हे छुपा पाठिंबा भाजपला देऊ शकतात किंवा शरद पवार हे राजकीय संन्यास घेऊन सुप्रिया सुळेंसह तो पक्ष भाजपमध्ये पाठवूसुद्धा शकतात. काही होऊ शकतं. पण शरद पवार आपला पक्ष किंवा आपलं जे अस्तित्व आहे ते संपू देणार नाही. यावर उद्धव ठाकरे कसं झालं, त्यांच्याकडे ऑप्शनच कुठलं नाही. आता काँग्रेस तर बुडतं जहाज आहे, त्यात हे गेले आणि राहिले, काय फरक उरणार आहे. आणि हे अलगही राहू शकत नाहीत, कारण 4-2 लोक सोबत आहेत. आणि हे परत भाजपसोबत हे जाऊ शकत नाही, कारण त्यांनी सगळे रस्ते बंद केलेले आहेत. म्हणजे सध्या शरद पवारांनी या ठिकाणी चेकमेट हे शिवसेनेला केले. मित्रांनो, तुम्ही समजून घ्या, हा खेळ हाच आहे. या ठिकाणी शिवसेना पूर्ण चेकमेट झालेली आहे. पण काकाकडे अजून चाली बाकी आहेत. काका अजून आपले लोक सत्तेमध्ये नेऊन बसवू शकतात, कारण ते दारं सगळे उघडे आहेत. कोणतंही दरवाजा शरद पवारांनी बंद केला नाही. त्यांचं राजकारणच पवारांचं हे आहे. पवार नेहमी आपले जे खिलाडी आहेत हे खिलाडी सत्तेमध्ये किंवा त्याच्या आसपास नेऊन बसवतातच. आता बघा, विरोधामध्ये आहेत ते शरद पवारांचेच आहेत आणि सत्तेमध्ये आहेत ते काही पवारांचेच आहेत. ही अशी पवारांची खेळी आहे. तुम्ही रडल्यासारखं करा, मी तुम्हाला मारल्यासारखं करतो, हे दाखवायचं, आपला राजकीय स्वार्थ साधायचा, हे फक्त पवारांना जमतं. हे चुकून हे शरद पवारांच्या वाट्याला जाऊन
संजय राऊताला किंवा ठाकरेंना जमलं नाही. आणि हे अशा प्रकारे शरद पवारांनी बरोबर काटा हा शिवसेनेचा काढला आहे. बाळासाहेब हयात असताना जमलं नाही, पण शरद पवार हयात असताना त्यांनी करून दाखवलं आहे, एवढं सत्य आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय आहे नक्कीच व्यक्त व्हा आणि मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. उद्या भेटूया परत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी, नमस्कार, वंदे मातरम आणि जय महाराष्ट्र.